नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि मधल्या ओळीमध्ये आपण जो मुद्दा टॅग केला आहे त्याचं कारणच आज असं आहे की काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले हे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमृत महोत्सवी आपल्या स्वातंत्र्याचा जो सोहळा देशभरामध्ये साजरा होतोय, तर त्यानिमित्तानं जे विविध कार्यक्रम राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत त्यातला मुख्य कार्यक्रम तर जनसंपर्क हा आहे. तर त्याच्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आले होते. त्याच्या आधी ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये होते आणि औरंगाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमाशी बोलत असताना शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी औरंगाबाद जिल्ह्यातूनच विधान परिषदेचे शिवसेनेचे सदस्य असलेले आणि आता ज्यांची अधिकृतपणे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे त्या अंबादास दानवे यांच्या जिल्ह्यामध्ये येऊनच फार जाणीवपूर्वक त्यांनी हे वक्तव्य केलं की श्री उद्धव ठाकरे गटाला, कारण मी त्यांचा तो बाईट किमान 2 वेळाला ऐकला, त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की ही जी महाविकास आघाडी तयार झाली ती विपरीत परिस्थितीमध्ये तयार झालेली आहे. त्यांनी काही संदर्भ माझ्यामध्ये चुकीचे दिले, कारण ते बोलताना पहिला संदर्भ त्यांचा अगदी बरोबर होता की ते असं म्हणाले की पहाटेच्या वेळेला जो शपथविधी झाला, म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा झाला, त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे इतर 2 पक्षातले घटक पक्षनेते म्हणजे श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याशी बोलले आणि त्याच्यानंतर मग ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, ती विपरीत परिस्थितीत आली. आणि त्यांनी या शब्दावरती जाणीवपूर्वक जोर दिला, कारण औरंगाबाद मधल्या पत्रकारांनी त्यांना मग हा जुगाड होता का असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यावरती ते पुन्हा म्हणाले की नाही, विपरीत परिस्थितीमध्ये आलेली ही महाविकास आघाडी होती. आता त्यांचा संदर्भ इथे यासाठी चुकला की श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा जो झाला त्याच्याही काही दिवस आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकत्रीकरणाच्या बैठका सुरू होत्या. त्या बैठका सुरू असतानाच आता आपलं सरकार होणे नाही हे लक्षात आल्यानंतरच श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकत्रित आले आणि त्यानंतर मग तो पहाटेचा क्रम म्हणजे सकाळचा हा शपथविधीचा सोहळा झाला. आणि मग जे अजूनही चालढकल सुरू असलेलं सरकार होतं ते सरकार अस्तित्वात आलं. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणाले की जर ते आम्हाला विचारत नसतील तर मग त्यांना, म्हणजे उद्धव गटाला, हा त्यांनी शब्द वापरला, उद्धव गटाला त्यांचे पर्याय मोकळे आहेत, त्यांनी त्यांचा विचार करावा. आता याच्या मागे पुढे त्याला जोडूनच म्हणजे श्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या बोलण्यातली एक गोष्ट मात्र साम्य होतं की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे श्री अजित पवार यांच्याकडे आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आहेत ज्या शिवसेनेच्या आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीतला तिसरा घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या ऐवजी ते काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे जाऊन ते असं म्हणाले की तसं पाहाल तर संख्याबळाच्या दृष्टीनं आम्ही जवळपास सारखेच आहोत आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी असा कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी किमान आपल्या जवळच्या मित्रपक्षांना की जे तुम्ही आम्हाला मित्र म्हणत होता तर त्यांच्याशी चर्चा करायला हवी. आता याच्यामध्ये पण 2 विसंगती आहेत. एक विसंगती ही शिवसेनेच्या बाजूने आहे की त्यांनी मला जेव्हा अशा पद्धतीचं एक पत्र शिवसेनेनं दिलं तेव्हाच आमच्या एडिटोरियलचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, मी तिथे ही पोस्ट केली होती की काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जर या पत्राला आक्षेप घेतला तर आश्चर्य नाही वाटणार, कारण कन्सल्टेशन हा जो भाग असतो तो कन्सल्टेशनचा भाग झालेला आहे असं दिसत नाही. एक म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह केलं त्यावेळेला भावनेच्या भरामध्ये, कारण शिवसेना हा निव्वळ भावनेवरती चालणारा पक्ष आहे आणि बऱ्याच वेळेला ती भावना लोकांना भावते, पण दरवेळेला भावनेवरती राजकारण होत नाही. म्हणजे आता सुप्रीम कोर्टामध्ये पण जी याचिका सुरू आहे त्याच्यामध्ये पण कायदे तज्ज्ञ जे मुद्दा मांडतायत आणि आपल्यालाही ते लक्षात येत आहे की विधिमंडळामध्ये बहुमताची चाचणी व्हायच्या आधी जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा भाग आहे की शरद पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की भावनेच्या ऐवजी तुम्ही प्रॅक्टिकल निर्णय घ्या आणि तुम्ही तिथे बहुमताच्या चाचणीला सामोरे जा. पण तिथे श्री उद्धव ठाकरे हे बहुमताच्या चाचणीला सामोरे गेले नाहीत आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा तेवढ्या प्रकर्षाने मांडता येत नाही
की आपल्याच पक्षाच्या आमदारांनी आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये काम कसं केलं, कारण विधिमंडळाच्या पटलावरती कुठलीच गोष्ट झालेली नाही. दुसरा, ज्या वेळेला त्यांनी हा राजीनामा देत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं की मी फक्त मुख्यमंत्री पदच नाही सोडत आहे, तर मी विधान परिषदेचं सदस्यत्व सुद्धा सोडतो. पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांच्या नंतर असं लक्षात आलं की जर आपण असं केलं तर विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद पण आपण गमावून बसू. आणि म्हणून आजच्या तारखेमध्ये शिवसेनेचे 12, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10-10 सदस्य तिथे आहेत. एक अपक्ष उमेदवार आमदार आहेत, पण त्यांचा सुद्धा बहुधा शिवसेनेला पाठिंबा आहे. म्हणजे त्या हिशोबाप्रमाणे पूर्वीचे संकेत लक्षात घेता शिवसेनेकडे तिथं संख्याबळ आहे. आणि म्हणून पूर्वीपासूनचे संकेत म्हणजे अगदी 95 साली सुद्धा जेव्हा म्हणजे 90 ते 95च्या दरम्यान जेव्हा विरोधी पक्ष नेतेपद द्यायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा जो महाराष्ट्रामध्ये छोटा पक्ष होता तो भारतीय जनता पार्टी हा क्रमांक 1चा पक्ष बनला होता. आणि तिथे विरोधी पक्ष नेतेपद हे स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेलं होतं आणि त्यांनी मग सभागृह दणानून सोडलं आपल्याला माहिती आहे. पण ज्या ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा संख्याबळ कमी जास्त झालं किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अपवाद मुख्यमंत्री पदाचा, अर्थात त्याची कारण श्री शरद पवार हेच महाराष्ट्राला अधिकपणे उघडपणे सांगू शकतील, कारण अजित पवार यांनी तर त्याच्याबद्दल जाहीर नाराजी 2 वेळेला व्यक्त केलेली आहे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ अधिक होतं तेव्हा सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पद श्री विलासराव देशमुख यांच्याकडे दिलं आणि काँग्रेसनी जवळपास 15 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं. पण ज्यांची संख्या अधिक त्याचा विरोधी पक्ष नेता किंवा मुख्यमंत्री हे लॉजिक आहे. आणि असं असून सुद्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला असं म्हणणं याच्यामध्ये असं दिसतं आहे की शिवसेनेनं कन्सल्ट न करणं याचं दुःख आहे. आणि शिवसेनेनं ज्या पद्धतीनं काही मधल्या काळामध्ये भूमिका घेतल्या त्याही भूमिका अशा दिसतात की ज्या किमान राष्ट्रवादी काँग्रेसला नसल्या तरी काँग्रेसला फार अडचणीच्या ठरू शकतात. लगोलग जयंत पाटील यांची काय प्रतिक्रिया आली तर श्री जयंत पाटील असं म्हणाले की आमच्याशी त्यांनी चर्चा केलेली नाहीये, त्यांनी जर आमच्याशी चर्चा केली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं. पण आता उद्या बैठक आहे, म्हणजे उद्या म्हणजे 12 तारखेला बैठक आहे समन्वय समितीची, त्या बैठकीमध्ये आपण याच्यावरती बोलूया. अशोक चव्हाण आज असं म्हणाले की खरं म्हणजे हे समन्वय समितीतनं व्हायला पाहिजे होतं, समन्वय समितीची बैठक आहे त्याच्यातनं काहीतरी होईल. अजित पवार यांनी मात्र समन्वयाची भूमिका घेतली. ते असं म्हणाले की शिवसेनेचं संख्याबळ अधिक आहे, आमच्या दृष्टीनं हा प्रश्न त्यामुळे मिटलेला आहे आणि म्हणून आम्ही आता हे विरोधी पक्ष नेतेपद हे शिवसेनेकडे जाईल असं आमचं मत आहे. आता या सगळ्या गदारोळातनं जो बेसिक प्रश्न उपस्थित होतो तो असा की महाविकास आघाडीचे दिवस हे आज नाही तर उद्या सरणार आहेत का? किमान या 3 पैकी एक पक्ष तरी स्वतः स्वतंत्र होईल का? मोस्ट लाईकली तो काँग्रेस पक्ष असेल का? आणि तो असला तर त्याचा काँग्रेसपेक्षाही शिवसेनेला अधिक का फटका बसू शकतो त्याचं आपण आजच्या मधल्या ओळीतनं विश्लेषण करू. कारण 2019 मधली निवडणुकीची जी गणितं आहे म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष निकाल आला त्यावेळेला चित्र काय होतं बघा. आणि मताची टक्केवारी पण लक्षात घ्या, कारण पुढे भारतीय जनता पार्टीला याचा कसा फायदा होऊ शकतो हे जे आपण मधल्या ओळीतनं विश्लेषण करतो त्याचं कारण पण इथेच दडले. 2019 साली 2014 साली नरेंद्र मोदी यांचा झंझावात होता. 2016 नंतर प्रादेशिक स्तरावरती असलेलं जात कॅल्क्युलेशन हे त्यांच्याही लक्षात आलं. पण तोपर्यंत हळूहळू करत भारतीय जनता पार्टीचे सुद्धा बरीचशी राज्य म्हणजे त्यात मध्य प्रदेश होतं, त्याच्यात कर्नाटक होतं, त्यात झारखंड होतं, त्याच्यामध्ये राजस्थान होतं, अशी काही राज्य ही भारतीय जनता पार्टीच्या हातातनं गेली. त्याचं मुख्य कारण त्यांनी तिथं असलेलं कास्ट अरिथमेटिक आणि इतर प्रादेशिक नेतृत्व वगैरे असे सगळे घटक बघितले नाहीत. पण 2014 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला 122 जागा जिंकता आल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. तेव्हाही त्यांची तीच मताची टक्केवारी होती जी मी आता तुम्हाला सांगणार आहे. 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीनं 105 जागा जिंकल्या, त्यांना 25.25% मतं मिळाली. एनसीपीला जो पक्ष जागेच्या तुलनेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती होता की ज्या पक्षाला 54 जागा मिळाल्या होत्या, पण तो 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष होता की ज्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आमदार निवडून आणता आले होते तेव्हा की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला भलं मोठं खिंडार भारतीय जनता पार्टीनं पाडलं होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या
25.25% मताच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 16.71% मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकाचा आपण आमदारांच्या संख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना, त्या शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या होत्या. त्यांना मात्र 16.41% म्हणजे 0.3% कमी मतं राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मिळाली होती. काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता, ज्याला नंतर सत्तेची लॉटरी लागली असं म्हणतात, आणि ज्याचं श्री नाना पटोले हे विपरीत परिस्थितीची आघाडी वगैरे असं म्हणतात. प्रत्यक्षात ती सत्तेसाठी जरी कॉमन मिनिमम, सो कॉल्ड कॉमन मिनिमम प्रोग्राम जो कधीही राबवला नाही या तिन्ही पक्षांनी, त्या साठी म्हणून ते एकत्रित आले असं दाखवलं गेलं असलं तरी सत्ता ही महत्वाची बाब होती. कारण काँग्रेस हायकमांडला सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक जणांनी हेच सांगितलं होतं की जर आता आपण सत्तेत सहभागी झालो नाहीत तर आपला पक्षच फुटून जाईल. तर त्या काँग्रेस पक्षाला 44 अवघ्या 44 जागा 288 पैकी मिळाल्या होत्या आणि 15.87% एवढ्याच प्रमाणामध्ये मतं मिळाली होती. प्रत्यक्षात सत्तेवरती आल्यानंतर काय झालंय, 3 पोटनिवडणुका झाल्या. तुम्हाला आठवत असेल, पहिली पोटनिवडणूक झाली ती पंढरपूरची, जी राष्ट्रवादी काँग्रेसनं लढली. तिथं भारतीय जनता पार्टीला पहिला मोठा विजय मिळाला. 3ही पक्ष एकत्रित असताना भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. दुसरी जी पोटनिवडणूक झाली ती देगलूरची, जिथं श्री अशोक चव्हाण यांचा वैयक्तिक करिश्मा अधिक आहे. तिथे ती जागा काँग्रेसनं लढवली. तिथे भारतीय जनता पार्टीच्या मताची टक्केवारी वाढली, 3ही पक्ष एकत्रित असतात. नंतरची तिसरी निवडणूक झाली ती कोल्हापूरमध्ये. तिथेही काँग्रेस पक्ष अधिक सतेज पाटील यांचं मायक्रो प्लॅनिंग होतं. ती जागा काँग्रेस पक्षाने जिंकली, परंतु तिथेही 45,000वरून भारतीय जनता पार्टीच्या मताचा टक्का म्हणजे प्रत्यक्ष 95,000च्या आसपास भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली. याच्यातून दिसतंय असं की कोणाची इच्छा असो किंवा नसो, भारतीय जनता पार्टीचा म्हणून स्वतःचा जो विचार आहे, जो हिंदुत्ववादी प्लस वैयक्तिक लाभाच्या योजना प्लस तात्कालीन आघाडी सरकारनं केलेला 2-2.5 वर्षातला अतिशय बेजबाबदार कारभार, विशेषतः कोरोना काळातली काही अपवादात्मक चमकदार कामगिरी ज्याच्याविषयी माझी वेगवेगळी मतं आहेत, वगळता या सरकारचा फारसा असा प्रभाव त्या काळामध्ये दिसत नव्हता. खास करून शेतकरी वर्गामध्ये या सरकारविषयी मोठी नाराजी होती आणि ती वेळोवेळी दिसत होती. ती त्या सरकारविषयी असलेला अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर, स्वतःचे भारतीय जनता पार्टीचे तयार होत असलेले, विशेषतः ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणतो, त्या महाराष्ट्रातली गेल्या दशकभरातली जर भारतीय जनता पार्टीची वाटचाल पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही आता स्थिरावलेली, ज्याला एक फोर्स म्हणतो, ती अशी स्थिरावलेली फोर्स आहे. ही वस्तुस्थिती आहे, कोणी मान्य करो किंवा न करो. हे 3 पक्ष एकत्रित असताना ज्या वेळेला ह्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या पक्षाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेली ती चमकदार कामगिरी होती. आता असं झालं आहे की त्यानंतर शेवटच्या कॅबिनेटमध्ये जे निर्णय झाले ते निर्णय हे शिवसेनेनं आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर केलं जात आहे हे लक्षात घेऊन केले. म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण, उस्मानाबादचं धाराशिव नामकरण. आपल्यापैकी काही प्रेक्षक असं म्हणतात की संभाजीनगर म्हणा किंवा धाराशिव म्हणा, त्याचं अधिकृत नोटिफिकेशन निघाल्याशिवाय त्या जिल्ह्याचं किंवा त्या शहराचं नामांतर झालं असं मानता येत नाही, असं अधिकृत नोटिफिकेशन निघालेलं नाही. तर हे जे मुद्दे होते, हे मुद्दे बहुधा काँग्रेस पक्षाला त्या बैठकीमध्ये उपस्थित राहून नंतर अडचणीची ठरतायत असं लक्षात आल्यामुळं आता काँग्रेस पक्ष नेमकेन प्रकारे काही पर्याय शोधते आहे का असा आपल्याला विचार पडू शकतो. कारण मीच आमच्या मधल्या ओळीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे पारंपरिक मतदार आहेत, जे मुस्लिम मतदार आहेत, त्यांच्या ज्या मुलाखती केल्या त्याच्यातनं असं दिसलं होतं की हे जे पारंपरिक मतदार आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती नाराज आहेत. अजून तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेटपणे शिवसेनेच्या संदर्भातली कुठलीही विरोधी भूमिका जशी आज काँग्रेस पक्षानं मांडली तशी आलेली नाहीये. परंतु याच्यामध्ये असं दिसतं आहे की हे मतदार आपल्यापासून दूर जात आहेत, हे काँग्रेस पक्षाच्या किमान स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या तरी लक्षात आलेलं. त्याच्यातही पुन्हा परस्पर विरोधी मत आहे. म्हणजे श्री बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मग तिथं एक मोठं ज्यांनी हे शहर बसवलं त्यांच्या नावावरती एक मोठं, मलिक अंबरच्या नावावरती एक संशोधन केंद्र का करू नये. अशोक चव्हाण यांनी तर थेट हिंदुत्ववादी पक्षासारखीच भूमिका मांडली की औरंगजेबाविषयी एवढं प्रेम दाखवायचं काय कारण आहे,
तो तसाही त्यांनी खूप हिंदूचं नुकसान केलेलं आहे. पण ओव्हरऑल काँग्रेसच्या हायकमांडला आणि केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला अशा पद्धतीच्या एखाद्या ठरावाला काँग्रेस पक्षाच्या मंडळींनी पाठिंबा द्यावा हे पटलेलं नाही. तसंच श्री शरद पवार यांनी सुद्धा अशाच स्वरूपातली भूमिका हे सरकार पडल्यानंतर 8व्या दिवशी मांडलेली होती. त्यामुळं कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेच्या या भूमिकेला घेऊन काही ना काहीतरी चलबिचल आहे, कारण आपला पारंपरिक जो मतदार आहे तो आपल्यापासून दूर जाईल अशी त्यांना भीती. ऑन द कॉन्ट्ररी, मी जे मधल्या काळामध्ये अनेक लोकांशी बोलतो आहे, काही सॅम्पल सर्व्हे पण पाहिले, त्यातनं असं दिसतं आहे की शिवसेनेनं घेतलेल्या माइल्ड हिंदुत्वादी भूमिकेचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल. म्हणजे एरवी जे दलित मतदार आणि जे मुस्लिम मतदार यांनी शिवसेनेला स्वीकारलं नसतं, तेही मतदार काही प्रमाणामध्ये का असेना हे शिवसेनेला स्वीकारण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की जर असं काही झालं तर याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला अधिक होईल, अर्थात मताचं डिवायडेशन होईल, आणि याचा तोटा हा शिवसेनेला सर्वाधिक होईल, कारण काँग्रेस पक्षाकडे नथिंग टू लूज अशी सिच्युएशन आहे. आणि हा काय योगायोग आहे का बघा, की हे सरकार अस्तित्वात असताना सुद्धा काँग्रेस पक्षाच्या मुंबईचे अध्यक्ष श्री भाई जगताप यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी प्रभाग रचना झाली होती त्याला आक्षेप घेतला होता, आणि ते म्हणाले होते की मी सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाईल. हे सरकार गेल्यानंतर मिलिंद देवरा यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांची आवर्जून भेट घेतली, त्यांनी त्यांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की 2017 सालची जी महानगरपालिकेची वॉर्ड रचना होती तीच कायम ठेवावी. पुढे ते 2 शब्द असं बोलले की शिवसेनेला महाराष्ट्रात मुंबई पुरतं तरी काँग्रेस संपवायची आहे, आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा प्रयत्न केलाय की जुन्याच वॉर्ड रचनेच्या ऐवजी नवी वॉर्ड रचना की जी त्यांना अनुकूल आहे आणि काँग्रेसला प्रतिकूल आहे, आणि म्हणून ती वॉर्ड रचना रद्द करावी. आता काँग्रेसची अडचण अशी आहे की त्या पत्राच्या आधारे म्हणा किंवा आपल्याला पुरेसा वेळ हवा म्हणा, आणि माझ्या मते तर उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये सहानुभूती जी मिळते आहे ती मिळू नये म्हणूनच्या प्रयत्नाचा भाग म्हणून म्हणा, पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानं की निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा जवळपास वर्षभरासाठी पुढे ढकलत जमाय. आता काँग्रेस पक्षाच्याच मंडळींनी अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं आता या नव्या सरकारच्या वॉर्ड रचनेच्या रद्द करण्याच्या निर्णयाला कुठल्या तोंडाने तुम्ही विरोध करणार. सो दिसतं असं आहे की या 3 घटक पक्षापैकी किमान काँग्रेस तरी या महाविकास आघाडीमध्ये राहील याची शक्यता कमी आहे. त्याचं कारण मी त्यांना असलेल्या पारंपरिक मताची गोष्ट म्हणून सांगितलं. आता श्री नाना पटोले यांच्याबद्दलचं माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की ते खूप बोलताना बऱ्याच वेळेला ते गांभीर्याने बोलतात असं वाटत नाही. म्हणजे आज त्यांनी पहिल्यांदा हा खुलासा केला की विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असताना श्री शरद पवार हे जे नाराज झाले असं जे चित्र आहे, तर ते आज असं म्हणाले की मी तेव्हा राजीनामा देत असताना हायकमांडच्या आदेशाप्रमाणे मी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मग राजीनामा दिला. परंतु त्यांची ही कृती महाविकास आघाडीला भलतीच महागात पडली आणि अंतिमतः ती सरकारलाही महागात पडली असं दिसतं आहे. आणि अशा पद्धतीची अनेक वक्तव्ये त्यांनी केली. त्या वक्तव्यावरती काँग्रेसमधल्या स्थानिक नेतृत्वाने त्यांना फार प्रतिसाद दिला आहे असं दिसलेलं नाही. इनफॅक्ट आज सुद्धा अशोक चव्हाण जे बोलले की नाना पटोले जे काही ठरवतील त्याला आमची सहानुभूती, ते एका अर्थाने टोमणा म्हणायचा का त्यांच्या खरंच ते भूमिकेला समर्थन होतं याच्याबद्दलचं विश्लेषण हे प्रेक्षकांनीच ठरवावं. परंतु नाना पटोले जे काही बोलत आहेत त्याच्याबद्दल काँग्रेस पक्षामध्ये जरी सिरियसनेस नसला तरी सुद्धा दिसतं असं आहे की महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये अशा पद्धतीची फूट पडू शकते. महाराष्ट्राचं राजकीय भौगोलिक चित्र समोर आणून जर बघितलं तर चित्र काय बघा. विदर्भामध्ये काँग्रेस भाजपाला टक्कर देते. मुंबईमध्ये त्याचा बऱ्यापैकी काँग्रेस पक्षाचा अजूनही होल्ड आहे. नांदेड आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पूर्वी लातूर होतं, पण आता लातूर ग्रामीण आणि लातूर शहर वगळता तिथल्या स्थानिक नेतृत्वाला काँग्रेस पक्ष वाढवण्यामध्ये रस आहे असं गेल्या पंचवार्षिक मध्ये तर काही दिसून आलेलं नाही. त्याच्या आधीच्या पंचवार्षिकची ती अवस्था होती. अर्थात सगळीकडेच काँग्रेस पक्षाला आता उतरती कळा लागलेली आहे हे वास्तव आहे. ऑन द कॉन्ट्ररी शिवसेना ही मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाडा इथे हा पक्ष विस्तारलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये
मोठ्या प्रमाणात बळ असलेला आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं बळ असलेला पक्ष आहे. हे 3 पक्ष एकत्रित येऊन जर निवडणूक लढवत असतील तर ते शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला चांगल्यापैकी टक्कर देऊ शकतात. पण राजकारणामध्ये 3+3 6 असं कधी होत नाही किंवा 2+2 0 असंही होत नाही, हे खरंच आहे. पण तरी सुद्धा जर विचारधारा म्हणून, पक्ष म्हणून, मतदारांचा असलेला पाठिंबा म्हणून जर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते असं आहे, असं दिसतं आहे. पण याच्यामध्ये हे असंच होईल अशी शक्यता नाही, कारण हे सरकार सत्तेवरती असताना सुद्धा हे जे मी तुम्हाला राजकीय भौगोलिक चित्र सांगितलं ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक पूरक अशी चर्चा होती आणि म्हणून याच्यामध्ये अधिक शक्यता ही वर्तवली जायची की कदाचित भविष्यात 2024च्या निवडणुका ह्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढतील वगैरे वगैरे. आता तर त्याचं चित्र खूप हे आहे, म्हणजे दूर चित्र. आता थोडं 2 किंवा 4 प्रादेशिक पक्ष हे एकत्रित येऊन त्यांनी देशाचा कारभार केला, आपल्या राज्याचा कारभार केला असं चित्र आहे का? कारण काय होतं की प्रादेशिक पक्ष असतील, एक राजकीय पक्षाला वाढण्यासाठीचा जो मोठा स्कोप लागतो, जो स्पॅन लागतो, तो जर मर्यादित असेल, एका राज्यातच हे 2 प्रादेशिक पक्ष असतील तर ते पक्ष एकत्रित येऊन सत्ता राबवतात का? तर त्याची काही उदाहरणं आपण बघू. केरळमध्ये तिथले जे स्थानिक राजकीय पक्ष आहेत, खास करून ज्यांच्या नावामध्ये अल्पसंख्याक समाजाचा उल्लेख होतो, ते आणि डावे एकत्रित असतात आणि आता त्यांची दुसरी पंचवार्षिक सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं की मार्क्सवादी, लेनिनवादी, कम्युनिस्ट असे जे सगळे पक्ष होते ते एकत्रितपणे नांदले, त्यांनी दीर्घकाळ त्या राज्यावरती सत्ता राबवली. आपण बघतोय की बिहारमध्ये आत्ताच काल जो नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीचा हात सोडला आणि पुन्हा त्यांनी आरजेडीची साथ स्वीकारली, म्हणजे नितीश कुमार यांचा जनता दल आणि लालू प्रसाद यादव यांचा पक्ष हे दुसऱ्यांदा एकत्रित आलेले. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा असंच काही प्रमाणामध्ये झालं होतं की बसपा आणि समाजवादी पक्ष हे एकत्रित आले होते, त्यांना यश मिळालं न मिळालं हा भाग वेगळा. पण अशा पद्धतीची उदाहरणं निश्चितपणे आहेत की 2 प्रादेशिक पक्ष एकत्रित आलेले, त्यांना बऱ्याच वेळेला राष्ट्रीय पक्षाची गरज सुद्धा भासलेली नाही. पण हा मुद्दा इथेच आपण थांबूया. मुद्दा हा आहे की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या विरोधामध्ये काही प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये आज एक नाराजीची भावना आहे. जे तोडफोडीचं राजकारण त्यांनी केलं आहे, विशेषतः शिवसेनेला जे डॅमेज केले त्याच्याबद्दल लोकांच्या मनात नाराजी असली तरी लोक हल्ली फक्त भावनेच्या भरात मतदान करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याला काहीतरी ठोस मुद्दे लागतात आणि पुढचा 2-2.5 वर्षाचा काळ आहे, अजूनही माहित नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल ते. जर हे सरकार टिकलं, त्यांनी लोकाभिमुख निर्णय एकापाठोपाठ एक घेण्याचा जो धडाका लावलाय त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली तर मग मात्र शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना पुन्हा सत्तेपासून रोखण्यासाठी तुम्हाला ह्या 3 पक्षाला एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील आणि त्यांनी लढवल्या तरच ही फाईट हे एकास एक होईल. अन्यथा भारतीय जनता पार्टीचं जे प्रस्थ गेल्या दशकभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता तर त्यांना शिंदे गट जाऊन मिळालेला आहे, तर त्याचा झालाच तर सर्वात मोठा तोटा शिवसेनेला होईल. कारण शिवसेनेचं पक्ष संघटन खिळखिळा करणं हीच सध्याची या सरकारसमोरची, विद्यमान सरकारसमोरची सर्वात मोठी प्रायोरिटी आहे आणि निवडणुका ह्या निव्वळ भावनेच्या भरावरती जिंकता येत नाहीत. तुम्हाला त्याच्यासाठी चांगले उमेदवार आणि पक्ष संघटन लागतच लागतं. सो थांबूया आपण इथे. आज दिवसभरामध्ये जी काही महत्वाची घडामोड घडते आहे त्याकडं ऑब्जेक्टिव्हली बघणं हा मधल्या ओळीचा हेतू आहे. इथे कुठल्याही राजकीय पक्षाची विचारधारा मांडण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम करत नाहीत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा अधिक सजग होऊन एखाद्या घटनाक्रमाकडे पाहण्याची एक दृष्टी लाभावी त्याचा हा प्रयत्न आहे. काय ऐतिहासिक संदर्भ आम्ही देत असतो, अनेक पुस्तकाचे रेफरन्सेस त्यासाठी वाचत असतो. तुमचं या कार्यक्रमाबद्दलचं जे मत आहे ते जरूर कळवा. माझं एबीपी माझंचं जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, युट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. कारण दीज आर द बेस्ट टूल फॉर द बेटर कम्युनिकेशन फॉर इच अदर्स. थांबूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.